रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावधानी वेढियेले एथवरी होता संग अंगे अंग लपविले काय मोकलिले वनी सावधानी वेढियेले तू का म्हणे पाहिले मागे ये वडावे गे अंतरला काय मोकलिले वनी सावधानी वेढियेले महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परा ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का सेवे लागी सेवक झालो सेवे लागी
कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेढियेले हे धन्य तेरी माया है जग में दुनिया के रखवाले शिव शंकर भोले भाले भोले बाबा डमरुवाले कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले बनी सावधानी वेढियेले अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलंय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दीनानाथ श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्सी म्हणकुंपेनं अविरतपणे चालत आलेली ही नामयज्ञाची दिव्य अशी परंपरा आणि समग्र घरे परिवाराच्या वतीनं ज्या परंपरेचं काय केलं जातंय जतन केलं जातंय याही वर्षी तो नामयज्ञ संपन्नतेच्या दिशेनं जात असताना काल्याच्या हरिकीर्तन सेवेपर्यंत आपण सर्वजण येऊन दाखल झालेलो आहोत आणि काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जी काही गवळण आपल्या समोर गायली गेली हरिकीर्तन सेवेला ज्यांची सुंदर साध संगत या ठिकाणी उपस्थित आहे असे गोड असे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय नारायणजी महाराज यांनी ह्या गवळणीची निवड केलेली आहे बघा गवळण जरी महाराजांनी निवडली असली पण ही गवळण ज्यांच्या श्रीमुखातून बाहेर निघाली त्यांचा अधिकार आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून परमोच्च कोटीत आहे कदाचित त्या महात्म्याचं जर प्राकट्य जर झालं नसतं तर मला वाटतं आपलं संप्रदायाचं धर्म मंदिर हे कलशाविनं अधुरं राहिलं असतं असे भक्ती संप्रदायाचे महामेरू राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि संत कोटीतील जगद्गुरू म्हणून विशेष आत्माना ज्यांचा या जगताला परिचय आहे असे सकल संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य राजरसिक देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथारोपी बागेतील आहे त्या भगवंताचा वियोग आसारा गोपिकेंना झाला प्रथम चरणाच्या माध्यमातून कुणाचा वियोग झाला त्याचं वर्णन केलं कान्हया रे जगजेठी वियोग झाला कन्हैयाचा त्याचा वियोग झाल्याचा परिणाम झाला काय सावजानी वेढियेले वियोग झाला कशा पद्धतीनं अंगोअंग लपविले आणि वियोग होण्याचं कारण काय तर तुका म्हणे पाहिले मागे एवढा वेगे अंतरला प्राप्त गवळणीचं हे चिंतन करण्याच्या अगोदर चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यांना दोन शब्दाचा परिहार देणे हे वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे पवित्र आपला हा जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील आसारा हा मंठा तालुका आणि त्याही मध्ये आपला आसारा पवित्र श्री क्षेत्र केंदळी आणि या पवित्र पावन श्री क्षेत्रामध्ये आज आपण सर्वजण ह्या प्रसाराच्या तथा काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून पवित्र अशा भक्ती मंडपामध्ये उपस्थित आहात आपल्या या पवित्र पावन ग्रामामधील आसारा हा घारे परिवार आणि या घारे परिवाराचे आसाराच्या ठिकाणी पूर्वज मूळ पुरुष असणारे पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण बजेबा अण्णा घारे
यांची असणारी प्रेरणा ह्या समग्र परिवारानं काय केलेली आहे, जतन केलेली आहे. तत्पश्चात त्यांची असणारे मुलं वैकुंठवासी विनायकरावजी घारे असतील, त्यानंतर वैकुंठवासी आदरणीय दत्तात्रयजी घारे असतील, त्यानंतर वैकुंठवासी आदरणीय विठ्ठलरावजी घारे असतील. आणि या सगळ्या परंपरेचा असणारा जे खऱ्या अर्थानं जतन करतायत. खरं तर वडिलांची परंपरा जतन करण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं बरं. ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलं. हा येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती हेर अनुष्ठती सामान्य सकळ महाराज ज्ञानेश्वर माऊली. ती परंपरा जतन करणारा हा समग्र असणारा घारे परिवार. त्यामध्ये पूजनीय वंदनीय आदरणीय श्री विनायकराव घारे असतील, त्यानंतर आदरणीय श्री विवेकराव घारे विनायकराव घारे असतील, त्यानंतर आदरणीय श्री मुरलीधर दत्तात्रय घारे असतील, त्यानंतर असणारे श्री संदीपांजी दत्तात्रय घारे असेल, आणि तदनंतर आदरणीय उल्हास विठ्ठलजी घारे. हा समग्र परिवार या ठिकाणी ही परंपरा या ठिकाणी जतन करतोय. माझ्या वडिलांची विनंती करेवा, माझ्या वडिलांची विनंती करेवा, माझ्या वडिलांची विनंती करेवा, माझ्या वडिलांची कृष्ण भगवान सर्वांनी जय म्हणत जा. आणि ज्या ज्या वेळेला जय घोष होईल त्या त्या वेळेला दोन हात वर करून भगवंताची शरणागती स्वीकारा. लाजू नका. पुन्हा एकदा सर्वांनी चिंतन करा. प्रभु रामचंद्र भगवान की. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तथा नामदेव महाराजांनी वर्णन केलं, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ. अशा परंपरेचं जतन हा समग्र असणारा परिवार या ठिकाणी करतो. मायबाप आपल्या जिल्ह्याने नाही तर उभ्या महाराष्ट्राने खऱ्या अर्थानं आदर्श घ्यावा असा असणारे यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं या स्तुत्य उपक्रमासाठी या समग्र परिवारासाठी आपण प्रेमानं टाळी वाजवा महाराज. कारण हे सहजासहजी असणारं तितकं शक्य नाही बरं. त्यांच्या अंतकरणातील असणारी इच्छा, खरं तर इच्छा अंतकरणामध्ये असून चालत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नाला जोड लागते भगवंताच्या कृपेची महाराज. तेव्हा एखादं कार्य सिद्धीला जात असतं. आणि असं या तीन गोष्टी एकत्रित आल्या आणि त्या माध्यमातून प्रतिवर्षी हे कार्य सिद्धीला जाते. यावर्षी पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण रुपालीताईंच्या श्रीमुखातून आपण शिव महापुराण कथेचं श्रवण या ठिकाणी केलेलं आहे. भगवान शिवजी त्यांना भगवंताची कथा असणारे फार आवडते महाराज. पूछऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा.
त्या शिवमहापुराण कथेत आपण सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण केलेलं आहे. आज काल्याच्या हरिकीर्तन सभेच्या माध्यमातून या ठिकाणी परिसमाप्ती होत असताना आपल्या परिसरातील असणारे सर्वच या ठिकाणी टाळकरी वृंद उपस्थित आहेत महाराज. आणि फार गोड असं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. हे खऱ्या अर्थानं वक्त्यात असणारं भाग्य आहे महाराज. एवढं भजनी मंडळ सुंदर रीतीनं प्राप्त होणं हे वक्त्यात असणारं भाग्य आहे. ज्यांच्या श्रीमुखातून आपण सुंदर असे चाल ऐकले ते आदरणीय नारायण महाराज असेल, आदरणीय असणारे आसाराम महाराज असेल, आणि ज्यांना असणारा त्या ठिकाणी गोड मृदंग साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण मनोज महाराज असेल, आणि ज्यांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे महाराज तेही कृष्ण आहे. आणि इथं त्या कृष्णानं बासुरी वाजवली आणि इथं कृष्णा महाराज मृदंग वाजवतात महाराज. हा सुद्धा असणारा योगायोग आहे. त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. परिसरातील असणारे सर्व त्या ठिकाणी दिग्गज असणारे गायनाचार्य महाराज त्यांना धन्यवाद. सर्वांना एकत्रित करण्यात असणारं जे सुंदर कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं, आपल्याच गावातील असणाऱ्या त्या ठिकाणी भगवत संप्रदायाचे असणारे प्रसारक पूजनीय वंदनीय आदरणीय अंसारामजी महाराज, अंसीरामजी महाराज त्यांना सुद्धा विशेष आठवण आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी कार्यक्रमाला लाभलेली गोड अशी साऊंड सिस्टम, त्यांचे असणारे ऑपरेटर त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद. सर्वांवर नियंत्रण ठेवणारे गोड असे चोपदार त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांसाठी एक चौपाई म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांचा आविर्भाव आला. बरं, सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय 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 राम. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रकट होई मेरे जाना. राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की. खरं तर तुमच्या सारख्या सर्वच असणाऱ्या सज्जन मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा जो अलभ्य लाभ ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, हरिकथेच्या माध्यमातून जे गोड अशी वेशभूषा या ठिकाणी करतायत, राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राप्त आहे असे पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज खळदकर हे खऱ्या अर्थानं त्यामध्ये असणाऱ्या मध्यस्थी आहे. आणि मागल्या वर्षी काल्याचं कीर्तन झालं आणि त्या दिवशी या काल्याच्या हरिकीर्तन सेवेची जबाबदारी आमच्याकडे या संयोजकाने दिली होती महाराज. असो म्हणून ते सुद्धा आज या ठिकाणी विशेष आत्वानं उपस्थित आहे. त्यांना सुद्धा विशेष आत्वानं या ठिकाणी धन्यवाद आहे. अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला काल्याचं हरिकीर्तन या ठिकाणी करायचं आहे मायबाप. खरं तर काल्याचं कीर्तन म्हटलं का 3 ते 4 तास पाहिजे, मग तेव्हा थोडंफार झाल्यासारखं वाटतं. बरं, पण चला आपल्याला घागर में सागर या ज्ञानानं त्या ठिकाणी सेवा करण्याचा आपण सर्वजण काय करूया, प्रयत्न करूया. छोटे छोटे लेकरं विशेषत्वाने या ठिकाणी समोर येऊन बसले महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या माता पित्यांना सुद्धा विशेषत्वाने या ठिकाणी धन्यवाद आहे महाराज. तुकोबारायांच्या श्रीमुखातील सुंदर अशी आसार ही गवळण आदरणीय महाराज श्रींनी आपल्या समोर गायलेली आहे. ज्या गोपिकेंना भगवंताचा वियोग झाला आणि तो वियोग झाल्यानंतर त्या गोपिकेंच्या स्त्रीमुखातून निघालेले हे असणारे आर्ततेचे शब्द तुकोबाराने आपल्या समोर अधोरेखित केलेले आहे. बरं, गोपी कुणाला म्हणावं गोपी? परमार्थामधला परमोच्च भाव जर कोणता असेल तो म्हणजे त्या ठिकाणी गोपी भाव आहे. बरं, भगवंताविषयी आपल्या अंतकरणामध्ये असणारी जी काही विशुद्ध असणारी भक्ती आहे, जी गोपनीय ठेवते तिला म्हणावं गोपी. बरं, आणखीन पुन्हा ऐका, सकल इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाची पान करणारी वृत्ती तिला सुद्धा काय म्हटलं जातं? गोपी म्हटलं जातं. अरे गोपी एक अंतकरणाची असणारी वृत्ती आहे मायबाप. सर्वांनी लक्षात ठेवा,
कान फक्त भगवंताची दिव्य कथा श्रवण करण्यासाठी लालायत आहे, डोळे फक्त त्याचे रूप पाहण्यासाठी आसुसलेले आहे, मुख फक्त त्यातच आसार नामचिंतन करतंय, हृदय फक्त त्यातच ध्यान करतंय, हात फक्त आसार त्याच्याच नामचिंतनामध्ये टाळी वाजवत आहेत आणि पाऊल फक्त आसार त्याच्याच दिशेनं त्या ठिकाणी ओढ घेत आहेत. महाराज, सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाचं पान करणारी जी वृत्ती आहे तिला म्हणावं त्या ठिकाणी गोपी. आणि अशी वृत्ती ज्यानं धारण केली ती आहे गोपिका. ऐका सर्वजण, कानाच्या माध्यमातून फक्त भगवंताची दिव्य कथा श्रवण करा मायबाप. कान असून जर आपण भगवंताची कथा जर श्रवण जर करत नसाल तर गोस्वामीजींनी रामायणामध्ये खेद व्यक्त केला, ज्याला कान असून जो भगवंताची दिव्य कथा श्रवण करत नसेल आपण मोठे भाग्यवान आहात. महाराज, प्रतिवर्षी आपण आषाढ दुपारच्या सत्रामध्ये भगवंताची दिव्य कथा श्रवण करतायत. आपण सर्वजण त्या ठिकाणी भाग्यवान आहात, कारण ह्या मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं. बरं लागतं ना मोठं भाग्य. गोस्वामीजी म्हणतायत, काय म्हणतात गोस्वामीजी, रामायणामध्ये त्यांनी वर्णन केलं, अति हरी कृपा जाही पर होई पाव देई मार्ग सोई पाव देई मार्ग सोई. श्रीराम जय राम जय जय राम. आपण या मंडपामध्ये येतात हे आपलं असणारं भाग्य आहे, आपल्यावरती भगवंताची कृपा आहे. अरे आपण प्रतिवर्षी भगवंताची दिव्य कथा श्रवण करतायत. कान असून जर भगवंताची कथा जर आपण श्रवण जर करत नसाल तर गोस्वामीजी म्हणतायत, जिन हरी कथा सुनी नाही काना श्रवण रंध्र अहि भवन समाना. त्याचे कान नसून ते काय आहे, सर्पाचा आसार बिळाय अहि भवन समाना. मुखानं जर आपण भगवंताचं नामचिंतन जर करत नसाल मग गोस्वामीजी म्हणतात, अरे जशी आसार बेडकाची सुद्धा वाणी आहे तशी आपली सुद्धा आसारा त्या ठिकाणी वाणी आहे मायबाप. म्हणून ऐका सर्वजण, डोळ्यानं त्याचं रूप पहा. आणि हे डोळे जर त्याचं रूप पाहण्यासाठी जर ललायत जर नसतील मग मोराच्या पिसावर सुद्धा डोळे असतात महाराज, त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. तशी या डोळ्याची आसार स्थिती आहे. सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाची पान करणारी वृत्ती तिला म्हणावं त्या ठिकाणी गोपी. आणि अशी आसारी गोपी ही वृत्ती ज्यानं धारण केली त्याला म्हणावं गोपिका. अशा गोपिका ज्या होत्या मायबाप त्या गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं प्रगट झालेल्या होत्या. गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. बरं, त्या जान वेद गर्भीच्या श्रुती रूपे नोवे मत प्राप्ती. त्या परतल्या म्हणतीने तिने ती माझी संगती न पवेचे भानुदास एकनाथ. श्रीमद भागवतामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांनी गोपिकेंचा अधिकार सांगितला. महाराज, त्या दान वेद गर्भीच्या श्रुती रूपे नोव्हे मत प्राप्ती. अशा ज्या गोपिका आहे गोकुळामध्ये ज्या गोपिका प्रगट झाल्या होत्या ना, ऐका बाळांनो, ऐका, गडबड करू नका, माझ्याकडे लक्ष द्या. कीर्तनात प्रवचनात बडबड करायची नसते, कारण कीर्तनी बैसून करील जो बडबड छोट्या लेकरानं बडबड केली का असे छोटे छोटे बेडूक होतात, आणि मोठ्या लेकरानं बडबड केली का असे मोठे बेडूक होतात. बरं, इथं फक्त एकच बोलायचं महाराज. काय बोलायचं? हरी बोला, हरी बोला, बोला बोला रे
हरी बोला, हरी बोला, हरी बोला रे, हे हरी बोला नाही तरी आबोला रे, व्यर्थ गलबला करू नका. गोकुळामधल्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या महाराज. 14 प्रकारच्या आसाऱ्या स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं काय झाल्या होत्या, प्रगट झाल्या होत्या. बरं, भागवतामध्ये त्याचा विस्तार सांगता येतो, तेवढाचा विस्तार आपल्याला सांगता येणार नाही महाराज. त्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. काही आसाऱ्या कोसलवासी आसाऱ्या स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रगट झाल्या होत्या. बरं, आणखी नाही का, काही आसाऱ्या मिथिलावासी स्त्रिया सुद्धा गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रगट झाल्या होत्या. मिथिलावासी स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं का प्रगट झाल्या, सर्वांना ज्ञात असेल महाराज. ज्या वेळेला जगाचा नायक आसारा विश्वामित्रांच्या सोबत आता त्यांचा यज्ञ सफल करण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये दाखल झाला आणि भगवंताच्या माध्यमातून आसारा विश्वामित्रजींचा यज्ञ सफल झाला महाराज. भगवंत बरोबर होते आणि त्यांच्याबरोबर लखनजी होते. आपलाही जीवनरूपी यज्ञ जर सफल व्हावा असं जर वाटत असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत महाराज. एक कोण पाहिजे, राम पाहिजे आणि दुसरे लखन पाहिजे. राम म्हणजे सत्य आहे आणि लखन म्हणजे समर्पण आहे. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सत्य आणि समर्पणाची भावना आहे त्याचाही आसारा जीवनरूपी यज्ञ काय होतो, सफल होतो. हा त्या पाठीमागला आसारा भाव आहे. असा यज्ञ सफल झाला आणि आता विश्वामित्र भगवंताला म्हणू लागले, चला राघवा चला पाहूया जनकाची मिथिला. ती मिथिला नगरी पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे महाराज. वेळ कमी आहे त्यामुळे ते झटपट तिथे जाऊन पोहोच झाले होते. जवळपास आसारा पाऊण वाजला होता महाराज. जगाचा नायक तिथे जाऊन दाखल झाला होता. 12लाच लग्न लागणार होतं परंतु आसारा थोडासा विलंब झाला. ऐका सर्वजण, पाऊण वाजता जगाचा नायक तिथे जाऊन दाखल झाला आणि तिथं धनुष्यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. सर्वजण धनुष्य मोडण्याच्या तयारीमध्ये होते आणि आता धनुष्य कुणाच्यानं तसुभर सुद्धा हलत नव्हतं. आणि मग आता राजा जनकाच्या समोर मोठा पेच प्रश्न निर्माण झाला. अरे सगळे राजे एकत्रित उठले महाराज, 10,000 राजे एकत्रित उठले आणि ते धनुष्य उचलण्यासाठी चालले. राजा जनकाला फार राग आला. राजा जनक म्हणले, खाली बसा. मला जर माहिती असं या भूतलावरती एकही आसारा वीर पुरुष शिल्लक नाही, एकही क्षत्रिय शिल्लक नाही जो या धनुष्याला उचलून प्रत्यंच लावेल तर मी हा पण केलाच नसता. आणि मग ज्या वेळेला राजा जनक बोलतायत महाराज आणि आता आसारे लखनजी समोर आले आणि त्या लखनजीने आसार राजा जनकांना सांगितलं, हो जनकजी काय बोलतात तुम्ही, या सभेमध्ये प्रत्यक्षामध्ये प्रभू रामचंद्रजी उपस्थित आहे आणि रामाने जर मला जर आज्ञा जर दिली तर हा आसारा धनुष्य मी खांद्यावरती घेऊन या पृथ्वीची परिक्रमा करू शकतो. फक्त त्यांनी मला सांगितलं पाहिजे. भगवान म्हणजे त्या ठिकाणी सूर्य आहे आणि लखनजी म्हणजे लाली आहे महाराज. लगेच सूर्य दिसत नाही, अगोदर लालीचं दर्शन घडतं आणि नंतर सूर्याचं दर्शन घडतं. आणि असंच झालं. आता लखनजी पाठीमागे आले आणि आता विश्वामित्रजींनी आसारा प्रभू रामचंद्रजींच्या खांद्यावरती हात ठेवला आणि ते विश्वामित्र प्रभू रामचंद्रजींना म्हणतात, बरं उठवू राम भंजवू भवचा मेटवू राज जनक परितापा. उठवू राम भंजवू भवचा मेटवू राज जनक परितापा. राम सिया राम सिया राम म्हणा सर्व म्हणा. सिया राम जय जय राम. आणि असा जगाचा नायक आता उठून उभा राहतोय आणि त्या भगवंतानं विश्वामित्रांचं दर्शन घेतलं. राजा जनकांकडे पाहतायत, सीता मातेकडे पाहतायत, सुनैना मातेकडे पाहतायत. भगवंत गेले, धनुष्याला नमस्कार केला आणि एक गुडघा जमिनीवरती टेकवला. स्वतःच्या वडिलांचं राजा दशरथांचं स्मरण केलं, माय कौशल्याचं स्मरण केलं, गुरु वशिष्ठांचं स्मरण केलं आणि जगाच्या नायकांना रे जगजेठी देई भेटी एक वेळा. का
काय मोकलिले सावधानी वेढियेले एथवरी होता संग अंगे अंग लपविले काय मोकलिले सावधानी वेढियेले तू का म्हणे पाहिले मागे ये भडावे गे अंतरला काय मोकलिले सावधानी वेढियेले महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिका दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी
कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेढियेले हे धन्य तेरी माया है जग में दुनिया के रखवाले शिव शंकर भोले भाले भोले बाबा डमरुवाले कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले बनी सावधानी वेढियेले अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलंय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दीनानाथ श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निसी म्हणकुंपेनं अविरतपणे चालत आलेली ही नामयज्ञाची दिव्य अशी परंपरा आणि समग्र घारे परिवाराच्या वतीनं ज्या परंपरेचं काय केलं जातंय जतन केलं जातंय याही वर्षी तो नामयज्ञ संपन्नतेच्या दिशेनं जात असताना काल्याच्या हरिकीर्तन सेवेपर्यंत आपण सर्वजण येऊन दाखल झालेलो आहोत आणि काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जी काही गवळण आपल्या समोर गायली गेली हरिकीर्तन सेवेला ज्यांची सुंदर साथ संगत या ठिकाणी उपस्थित आहे असे गोड असे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय नारायणजी महाराज यांनी ह्या गवळणीची निवड केलेली आहे बघा गवळण जरी महाराजांनी निवडली असली पण ही गवळण ज्यांच्या श्रीमुखातून बाहेर निघाली त्यांचा अधिकार आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून परमोच्च कोटीत आहे कदाचित त्या महात्म्याचं जर प्राकट्य जर झालं नसतं तर मला वाटतं आपलं संप्रदायाचं धर्म मंदिर हे कलशाविनं अधुरं राहिलं असतं असे भक्ती संप्रदायाचे महामेरू राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि संत कोडीतील जगद्गुरू म्हणून विशेष आत्माना जनता या जगताला परिचय आहे असे सकल संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य राजरसिक देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथारोपी भागेतील आहे त्या भगवंताचा वियोग आसारा गोपिकेंना झाला प्रथम चरणाच्या माध्यमातून कुणाचा वियोग झाला त्याचं वर्णन केलं कान्हया रे जगजेठी वियोग झाला कन्हैयाचा त्याचा वियोग झाल्याचा परिणाम झाला काय सावजानी वेढियेले वियोग झाला कशा पद्धतीनं अंगोअंग लपविले आणि वियोग होण्याचं कारण काय तर तुका म्हणे पाहिले मागे एवढा वेगे अंतरला प्राप्त गवळणीचं हरिचिंतन करण्याच्या अगोदर चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यांना दोन शब्दाचा परिहार देणे हे वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे पवित्र आपला हा जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील आसारा हा मंठा तालुका आणि त्याही मध्ये आपला आसारा पवित्र श्री क्षेत्र केंदळी आणि या पवित्र पावन श्री क्षेत्रामध्ये आज आपण सर्वजण ह्या प्रसाराच्या तथा काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून पवित्र अशा भक्ती मंडपामध्ये उपस्थित आहात आपल्या या पवित्र पावन ग्रामामधील आसारा हा घारे परिवार आणि या घारे परिवाराचे आसारा त्या ठिकाणी पूर्वज मूळ पुरुष असणारे पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण बजेबा अण्णा घारे
यांची असणारी प्रेरणा ह्या समग्र परिवारानं काय केलेली आहे, जतन केलेली आहे. तत्पश्चात त्यांची असणारे मुलं वैकुंठवासी विनायकरावजी घारे असेल, त्यानंतर वैकुंठवासी आदरणीय दत्तात्रयजी घारे असेल, त्यानंतर वैकुंठवासी आदरणीय विठ्ठलरावजी घारे असेल, आणि या सगळ्या परंपरेचा आसारा जे खऱ्या अर्थानं जतन करतायत. खरं तर वडिलांची परंपरा जतन करण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं बरं. ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलं. हा येथ वडील जय जय करीती तया नाम धर्म ठेविती हेर अनुष्ठती सामान्य सकळ महाराज ज्ञानेश्वर माऊली. ती परंपरा जतन करणारा हा समग्र सारा घारे परिवार. त्यामध्ये पूजनीय वंदनीय आदरणीय श्री विनायकराव घारे असेल, त्यानंतर आदरणीय श्री विवेकराव घारे विनायकराव घारे असेल, त्यानंतर आदरणीय श्री मुरलीधर दत्तात्रय घारे असेल, त्यानंतर आचार्य श्री संदीपांजी दत्तात्रय घारे असेल, आणि तदनंतर आदरणीय उल्हास विठ्ठलजी घारे. हा समग्र परिवार या ठिकाणी ही परंपरा या ठिकाणी जतन करतोय. माझ्या वडिलांची विनंती करेवा, माझ्या वडिलांची विनंती करेवा, माझ्या वडिलांची विनंती करेवा, माझ्या वडिलांची विनंती करेवा. गोपाल कृष्ण भगवान सर्वांनी जय म्हणत जा. आणि ज्या ज्या वेळेला जय घोष होईल त्या त्या वेळेला दोन हात वर करून भगवंताची शरणागती स्वीकारा. लाजू नका. पुन्हा एकदा सर्वांनी चिंतन करा. प्रभु रामचंद्र भगवान की. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तथा नामदेव महाराजांनी वर्णन केलं, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ. अशा परंपरेचं जतन हा समग्र असणारा परिवार या ठिकाणी करतो. मायबाप आपल्या जिल्ह्याने नाही तर उभ्या महाराष्ट्राने खऱ्या अर्थानं आदर्श घ्यावा असा असणारे यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं या स्तुत्य उपक्रमासाठी या समग्र परिवारासाठी आपण प्रेमानं टाळी वाजवा महाराज. कारण हे सहजासहजी असणारा तितकं शक्य नाही बरं. त्यांच्या अंतकरणातील असणारी इच्छा, खरं तर इच्छा अंतकरणामध्ये असून चालत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नाला जोड लागते भगवंताच्या कृपेची महाराज. तेव्हा एखादं कार्य सिद्धीला जात असतं. आणि असं या तीन गोष्टी एकत्रित आल्या आणि त्या माध्यमातून प्रतिवर्षी हे कार्य सिद्धीला जाते. यावर्षी पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण रुपालीताईंच्या श्रीमुखातून आपण शिव महापुराण कथेचं श्रवण या ठिकाणी केलेलं आहे. भगवान शिवजी त्यांना भगवंताची कथा असणारे फार आवडते महाराज. पूछऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा.
त्या शिव महापुराण कथेत आपण सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण केलेलं आहे. आज काल्याच्या हरिकीर्तन सभेच्या माध्यमातून या ठिकाणी परिसमाप्ती होत असताना आपल्या परिसरातील असणारे सर्वच या ठिकाणी टाळकरी वृंद उपस्थित आहेत महाराज. आणि फार गोड असं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. हे खऱ्या अर्थानं वक्त्यातनं असणारं भाग्य आहे महाराज. एवढं भजनी मंडळ सुंदर रीतीनं प्राप्त होणं हे वक्त्यातनं असणारं भाग्य आहे. ज्यांच्या श्रीमुखातून आपण सुंदर असे चाल ऐकले ते आदरणीय नारायण महाराज असतील, आदरणीय असणारे आसाराम महाराज असतील, आणि ज्यांना असणारा त्या ठिकाणी गोड मृदंग साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण मनोज महाराज असेल, आणि ज्यांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे महाराज तेही कृष्ण आहे. आणि इथं त्या कृष्णानं बासुरी वाजवली आणि इथं कृष्णा महाराज मृदंग वाजवतात महाराज. हा सुद्धा असणारा योगायोग आहे. त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. परिसरातील असणारे सर्व त्या ठिकाणी दिग्गज असणारे गायनाचार्य महाराज त्यांना धन्यवाद. सर्वांना एकत्रित करण्याचं असणारं जे सुंदर कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं, आपल्याच गावातील असणाऱ्या त्या ठिकाणी भगवत संप्रदायाचे असणारे प्रसारक पूजनीय वंदनीय आदरणीय अंसारामजी महाराज, अंसीरामजी महाराज त्यांना सुद्धा विशेष आठवण आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी कार्यक्रमाला लाभलेली गोड अशी साऊंड सिस्टम, त्यांचे असणारे ऑपरेटर त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद. सर्वांवर नियंत्रण ठेवणारे गोड असे चोपदार त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांसाठी एक चौपाई म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांचा आविर्भाव आला. बरं, सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय 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 राम. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रकट होई मैं जाना. राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की. खरं तर तुमच्यासारख्या सर्वच असणाऱ्या सज्जन मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा जो अलभ्य लाभ ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, हरिकथेच्या माध्यमातून जे गोड अशी वेशभूषा या ठिकाणी करतायत, राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राप्त आहे असे पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज खळदकर हे खऱ्या अर्थानं त्यामध्ये असणाऱ्या मध्यस्थी आहे. आणि मागल्या वर्षी काल्याचं कीर्तन झालं आणि त्या दिवशी या काल्याच्या हरिकीर्तन सेवेची जबाबदारी आमच्याकडे या संयोजकाने दिली होती महाराज. असो म्हणून ते सुद्धा आज या ठिकाणी विशेष आत्वानं उपस्थित आहे. त्यांना सुद्धा विशेष आत्वानं या ठिकाणी धन्यवाद आहे. अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला काल्याचं हरिकीर्तन या ठिकाणी करायचं आहे मायबाप. खरं तर काल्याचं कीर्तन म्हटलं का 3 ते 4 तास पाहिजे, मग तेव्हा थोडंफार झाल्यासारखं वाटतं. बरं, पण चला आपल्याला घागर में सागर या ज्ञानानं त्या ठिकाणी सेवा करण्याचा आपण सर्वजण काय करूया, प्रयत्न करूया. छोटे छोटे लेकरं विशेषत्वाने या ठिकाणी समोर येऊन बसले महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या माता पित्यांना सुद्धा विशेषत्वाने या ठिकाणी धन्यवाद आहे महाराज. तुकोबारांच्या श्रीमुखातील सुंदर अशी आसार ही गवळण आदरणीय महाराज श्रींनी आपल्या समोर गायलेली आहे. ज्या गोपिकेंना भगवंताचा वियोग झाला आणि तो वियोग झाल्यानंतर त्या गोपिकेंच्या स्त्रीमुखातून निघालेले हे असणारे आर्ततेचे शब्द तुकोबाराने आपल्या समोर अधोरेखित केलेले आहे. बरं, गोपी कोणाला म्हणावं गोपी? परमार्थामधला परमोच्च भाव जर कोणता असेल तो म्हणजे त्या ठिकाणी गोपी भाव आहे. बरं, भगवंताविषयी आपल्या अंतकरणामध्ये असणारी जी काही विशुद्ध असणारी भक्ती आहे, जी गोपनीय ठेवते तिला म्हणावं गोपी. बरं, आणखीन पुन्हा ऐका, सकल इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाची पान करणारी वृत्ती तिला सुद्धा काय म्हटलं जातं? गोपी म्हटलं जातं. अरे गोपी एक अंतकरणाची असणारी वृत्ती आहे मायबाप, सर्वांनी लक्षात ठेवा.
कान फक्त भगवंताची दिव्य कथा श्रवण करण्यासाठी ललायत आहे, डोळे फक्त त्याचे रूप पाहण्यासाठी आसुसलेले आहे, मुख फक्त त्यातच आसार नामचिंतन करतंय, हृदय फक्त त्यातच ध्यान करतंय, हात फक्त आसार त्याच्याच नामचिंतनामध्ये टाळी वाजवत आहेत आणि पाऊल फक्त आसार त्याच्याच दिशेनं त्या ठिकाणी ओढ घेत आहेत. महाराज, सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाचं पान करण्याची वृत्ती आहे, तिला म्हणावं त्या ठिकाणी गोपी. आणि अशी वृत्ती ज्यानं धारण केली ती आहे गोपिका. ऐका सर्वजण, कानाच्या माध्यमातून फक्त भगवंताची दिव्य कथा श्रवण करा मायबाप. कान असून जर आपण भगवंताची कथा जर श्रवण जर करत नसाल तर गोस्वामीजींनी रामायणामध्ये खेद व्यक्त केला, ज्याला कान असून जो भगवंताची दिव्य कथा श्रवण करत नसेल आपण मोठे भाग्यवान आहात. महाराज, प्रतिवर्षी आपण आसार दुपारच्या सत्रामध्ये भगवंताची दिव्य कथा श्रवण करतायत. आपण सर्वजण त्या ठिकाणी भाग्यवान आहात, कारण ह्या मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं. बरं लागतं ना मोठं भाग्य. गोस्वामीजी म्हणतायत, काय म्हणतात गोस्वामीजी, रामायणामध्ये त्यांनी वर्णन केलं, अति हरी कृपा जाही पर होई पाव देई मार्ग सोई पाव देई मार्ग सोई. श्रीराम जय राम जय जय राम. आपण या मंडपामध्ये येतात हे आपलं आसार भाग्य आहे, आपल्यावरती भगवंताची कृपा आहे. अरे आपण प्रतिवर्षी भगवंताची दिव्य कथा श्रवण करतायत. कान असून जर भगवंताची कथा जर आपण श्रवण जर करत नसाल तर गोस्वामीजी म्हणतायत, जिन हरी कथा सुनी नाही काना श्रवण रंध्र अहि भवन समाना. त्याचे कान नसून ते काय आहे, सर्पाचा आसार बिळाय अहि भवन समाना. मुखानं जर आपण भगवंताचं नामचिंतन जर करत नसाल मग गोस्वामीजी म्हणतात, अरे जशी आसार बेडकाची सुद्धा वाणी आहे तशी आपली सुद्धा आसारा त्या ठिकाणी वाणी आहे मायबाप. म्हणून ऐका सर्वजण, डोळ्यानं त्याचं रूप पहा. आणि हे डोळे जर त्याचं रूप पाहण्यासाठी जर ललायत जर नसेल मग मोराच्या पिसावर सुद्धा डोळे असतात महाराज, त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. तशी या डोळ्याची आसार स्थिती आहे. सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाची पान करणारी वृत्ती, तिला म्हणावं त्या ठिकाणी गोपी. आणि अशी आसारी गोपी, ही वृत्ती ज्यानं धारण केली त्याला म्हणावं गोपिका. अशा गोपिका ज्या होत्या मायबाप, त्या गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं प्रगट झालेल्या होत्या. गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. बरं, त्या जान वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपे नोवे मत प्राप्ती. त्या परतल्या म्हणती नेती नेती माझी संगती न पवेचे भानुदास एकनाथ. श्रीमद भागवतामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांनी गोपिकेंचा अधिकार सांगितला. महाराज, त्या दान वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपे नोव्हे मत प्राप्ती. अशा ज्या गोपिका आहे, गोकुळामध्ये ज्या गोपिका प्रगट झाल्या होत्या ना, ऐका बाळांनो, ऐका, गडबड करू नका, माझ्याकडे लक्ष द्या. कीर्तनात प्रवचनात बडबड करायची नसते, कारण कीर्तनी बैसून करील जो बडबड छोट्या लेकरानं बडबड केली का असे छोटे छोटे बेडूक होतात, आणि मोठ्या लेकरानं बडबड केली का असे मोठे बेडूक होतात. बरं, इथं फक्त एकच बोलायचं महाराज. काय बोलायचं? हरी बोला, हरी बोला, बोला बोला रे
बोला, हरी बोला, हरी बोला रे, हे हरी बोला नाही तरी आबोला रे, व्यर्थ गलबला करू नका. गोकुळामधल्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या महाराज. 14 प्रकारच्या आसाऱ्या स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं काय झाल्या होत्या, प्रगट झाल्या होत्या. बरं, भागवतामध्ये त्याचा विस्तार सांगता येतो, तेवढाचा विस्तार आपल्याला सांगता येणार नाही महाराज. त्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. काही आसाऱ्या कोसलवासी आसाऱ्या स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रगट झाल्या होत्या. बरं, आणखी नाही का, काही आसाऱ्या मिथिलावासी स्त्रिया सुद्धा गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रगट झाल्या होत्या. मिथिलावासी स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं का प्रगट झाल्या, सर्वांना ज्ञात असेल महाराज. ज्या वेळेला जगाचा नायक आसारा विश्वामित्रांच्या सोबत आता त्यांचा यज्ञ सफल करण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये दाखल झाला आणि भगवंताच्या माध्यमातून आसारा विश्वामित्रजींचा यज्ञ सफल झाला महाराज. भगवंत बरोबर होते आणि त्यांच्याबरोबर लखनजी होते. आपलाही जीवनरूपी यज्ञ जर सफल व्हावा असं जर वाटत असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत महाराज. एक कोण पाहिजे, राम पाहिजे आणि दुसरे लखन पाहिजे. राम म्हणजे सत्य आहे आणि लखन म्हणजे समर्पण आहे. ज्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सत्य आणि समर्पणाची भावना आहे त्याचाही आसारा जीवनरूपी यज्ञ काय होतो, सफल होतो. हा त्या पाठीमागला आसारा भाव आहे. असा यज्ञ सफल झाला आणि आता विश्वामित्र भगवंताला म्हणू लागले, चला राघवा चला, पाहूया जनकाची मिथिला. ती मिथिला नगरी पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे महाराज. वेळ कमी आहे त्यामुळे ते झटपट तिथे जाऊन पोहोच झाले होते. जवळपास आसारा 5 वाजला होता. महाराज जगाचा नायक तिथे जाऊन दाखल झाला होता. 12लाच लग्न लागणार होतं, परंतु आसारा थोडासा विलंब झाला. ऐका सर्वजण, 5 वाजता जगाचा नायक तिथे जाऊन दाखल झाला आणि तिथं धनुष्यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. सर्वजण धनुष्य मोडण्याच्या तयारीमध्ये होते आणि आता धनुष्य कुणाच्यानं तसुभर सुद्धा हलत नव्हतं. आणि मग आता राजा जनकाच्या समोर मोठा पेच प्रश्न निर्माण झाला. अरे सगळे राजे एकत्रित उठले महाराज, 10,000 राजे एकत्रित उठले आणि ते धनुष्य उचलण्यासाठी चालले. राजा जनकाला फार राग आला. राजा जनक म्हणले, खाली बसा, मला जर माहिती असं या भूतलावरती एकही आसारा वीर पुरुष शिल्लक नाही, एकही क्षत्रिय शिल्लक नाही जो या धनुष्याला उचलून प्रत्यंच लावेल तर मी हा पण केलाच नसता. आणि मग ज्या वेळेला राजा जनक बोलतायत महाराज आणि आता आसारे लखनजी समोर आले आणि त्या लखनजीने आसार राजा जनकांना सांगितलं, हो जनकजी काय बोलतात तुम्ही, या सभेमध्ये प्रत्यक्षामध्ये प्रभू रामचंद्रजी उपस्थित आहे आणि रामाने जर मला जर आज्ञा जर दिली तर हा आसारा धनुष्य मी खांद्यावरती घेऊन या पृथ्वीची परिक्रमा करू शकतो. फक्त त्यांनी मला सांगितलं पाहिजे. भगवान म्हणजे त्या ठिकाणी सूर्य आहे आणि लखनजी म्हणजे लाली आहे महाराज. लगेच सूर्य दिसत नाही, अगोदर लालीचं दर्शन घडतं आणि नंतर सूर्याचं दर्शन घडतं. आणि असंच झालं. आता लखनजी पाठीमागे आले आणि आता विश्वामित्रजींनी आसारा प्रभू रामचंद्रजींच्या खांद्यावरती हात ठेवला आणि ते विश्वामित्र प्रभू रामचंद्रजींना म्हणतात, बरं, उठवू राम भंजवू भवचा मेटवू राज जनक परितापा. उठवू राम भंजवू भवचा मेटवू राज जनक परितापा. राम सिया राम सिया राम म्हणा, सर्व म्हणा. सिया राम जय जय राम. आणि असा जगाचा नायक आता उठून उभा राहतोय आणि त्या भगवंतानं विश्वामित्रांचं दर्शन घेतलं. राजा जनकांकडे पाहतायत, सीता मातेकडे पाहतायत, सुनैना मातेकडे पाहतायत. भगवंत गेले, धनुष्याला नमस्कार केला आणि एक गुडघा जमिनीवरती टेकवला. स्वतःच्या वडिलांचं राजा दशरथांचं स्मरण केलं, माय कौशल्याचं स्मरण केलं, गुरु वशिष्ठांचं स्मरण केलं आणि जगाच्या नायकानं हात लावला. रामानामरे वर्णन आलं, तै छनु राम मध्य धनु तोरा, भुरे भवन ध्वनी घोर कटोरा. धनुष्याचा भंग झाला, ज्याला प्रत्यंच लावायची होती. आणि आता सीता माता माला घालण्यासाठी समोर आल्या महाराज. कोणाला? प्रभू रामचंद्रजींना माला घालण्यासाठी समोर आल्या.
आणि ते रामाचं सौंदर्य पाहिलं महाराज, पाहिलं बरं. सीता मातेनं सुद्धा पाहिलं. कवीनं वर्णन फार सुंदर केलं. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. पाहिलं महाराज, त्या भगवंताला पाहिलं. आणि सीता माता आता भगवंताला वरमाला घालतायत, वरमाला समर्पित झाली. गदिमांनी या प्रसंगाचं वर्णन गीत रामायणामध्ये फार सुंदर केलं बरं. गदिमा वर्णन करतायत. आकाशासी जडले नाद, जडले नाद, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हा श्रीरामाने सगद उचलले धनुशंकराचे, श्रीरामाने स्वयं उचलले धनुष्यराजे. ज्याला ज्याला जलकपुरीमध्ये यायचं त्यानं सर्वांनी टाळी वाजवा मारा, सर्वांनी टाळी वाजवा. हा, हा, एक साथ. हा, हा. श्रीरामाने सगद उचलले धनुशंकराचे, श्रीरामाने स्वयं उचलले धनुष्यराजे. पूर्ण जागले जनक नृपाचा हेतू अंतरी ते, पूर्ण हे सभा मंडपी मिलन झाले, मिलन झाले, मिलन व्हावे. माया ब्रह्माचे स्वयंवर, स्वयंवर, स्वयंवर झाले, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. सियावर रामचंद्र भगवान की. राम जानकीचा हो, राम जानकीचा लागला लगीना, किती किती आनंदानं नाचती भक्त जना. असो असणार, असो असो. वेळ आपल्याकडे अत्यल्प आहे महाराज. असो बाबांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा. असो असो. नवरदेवासाठी नाचण्यापेक्षा देवासाठी नाचणं चांगलं असतं महाराज. म्हणतात नवरदेवासाठी नाचत असताना काहीतरी औषध घेऊन नाचावं लागतं. हृदय औषधच आहे, पण ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. एक नवरदेव डीजे ठरवायला गेला महाराज, आणि त्या डीजे वाल्या मालकाने विचारलं डीजे कुठपर्यंत वाजवायचा. त्या डीजे वाल्या मालकानं प्रश्न केल्यानंतर नवरदेवांना सांगितलं म्हणे जोपर्यंत आमच्या नाचणाऱ्यांना चांगली चढत नाही तोपर्यंत डीजे चालू ठेवा. आणि एकदा त्यांना चांगली चढली का डीजे बंद करून नुसतं जनरेटर जरी चालू ठेवलं तर त्याच्या आवाजावर नाचतील महाराज. तिकडं नाचण्यापेक्षा इकडं नाचणं चांगलं आहे. राम जानकीचं हो, असा तो थाटामाटामध्ये विवाह संपन्न होत असताना त्या मिथिलावासी आसर स्त्रिया त्यांनी भगवंताचं ते सौंदर्य पाहिलं महाराज. भगवंताचं सौंदर्य पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रूप सावळे सुकुमार पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते म्हणा रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळती नवर्णवे तेची शो म्हणा बदलेले म्हणा हे कानडाव
जगला वेला आणि त्या सगळ्या मिथिलावासी स्त्रियांच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला. काय भाव निर्माण झाला? जो राम सीतेला प्राप्त झाला तो राम आपल्याला सुद्धा केव्हा प्राप्त होईल जगाताना एक मनामधलं जाणतो महाराज. म्हणून तर त्याला मन कवडा म्हणतात, त्याला मनमोहन म्हणतायत. आणि त्या सगळ्या स्त्रियांच्या अंतकरणामधला भाव जगाच्या नायकानं जाणला आणि असा जगाचा नायक त्या सर्व मिथिलावासी स्त्रियांना म्हणू लागला, हे बघा तुमच्या अंतकरणामधला भाव मला कळाला. जसा मी स्थितीला प्राप्त झालो तसा तुम्हाला कसा प्राप्त होईल असा तुमच्या अंतकरणामध्ये भाव आहे. पण ऐका, हा जो माझा त्रेतायुगातील जो अवतार आहे ना, हा एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी आहे. मी असताना हे त्रेतायुगातील माझा अवतार पूर्णत्वाला गेल्यानंतर मी द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट होईल आणि मग त्यावेळेला तुम्ही तिथं काय व्हा, गोपिकेंच्या रूपानं प्रगट व्हा आणि मग मी तुमचा काय करेल, स्वीकार करेल महाराज. त्याच आसारा मिथिलावासी स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं काय झाल्या, प्रगट झाल्या. बरोबर अशा 14 प्रकारच्या आसाऱ्या स्त्रिया गोकुळामध्ये काय आहे, प्रगट आहेत महाराज. आणि त्या गोपिका भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करतायत महाराज, साधना करतायत. बरं खरं तर भगवत प्राप्ती केल्याशिवाय, भगवत दर्शन घडल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही महाराज. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. त्या गोपिका साधना करत होत्या, भल्या पहाटे उठायच्या महाराज आणि अशा कात्यायनी मातेचं दर्शन घ्यायच्या. वालुकामय असे भगवान भोलेनाथांची पिंड तयार करायच्या आणि त्या डोहामध्ये जायच्या आणि डोहामध्ये जाऊन असणाऱ्या त्या कात्यायनी मातेची आराधना करायच्या. आणि जो असणारा त्या ठिकाणी नंदनंदन आहे तो आम्हाला पतिरूपानं प्राप्त झाला पाहिजे अशी आराधना करायच्या. डोहामध्ये उभ्या राहायच्या, साधना करायच्या, भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करायच्या. पण त्या साधनेमध्ये दोष होता. बरं काय दोष होता? दोष असा होता महाराज, असा दोष होता, भगवंतापर्यंत जर पोचायचा तर ती साधना कशी असावी, निर्दोष असावं. बरं नावेमधून आपल्याला प्रवास करायचा महाराज, कुठं पहिलं तीराला जायचं, पलीकडल्या तीराला जायचं आणि त्या नावेला जर छिद्र जर असलं तर ती नाव आपल्याला पलीकडे पोचवेल ना, पोचवेल ना, आपल्याला नाव पोचवेल आपल्याला, पण कुठं पोचवेल, डायरेक्ट पोचवेल महाराज. दोष असला का मग घोटाळा होतो. तसा गोपिका साधना करत होत्या, त्याच्यामध्ये दोष होता. काय दोष होता? त्या गोपिका आपल्या वस्त्र काढून त्या तीरावरती ठेवायच्या आणि विवस्त्र होऊन दिगंबर स्थितीमध्ये त्या डोहामध्ये स्नान करायच्या. ऐका, जल ही देवता आहे. अरे गंगेमध्ये स्नान करत असताना काय नियम सांगितले? बरं काय नियम सांगितले? गंगेमध्ये मलमूत्र विसर्जन करू नका मायबाप, कारण गंगा अशी आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतायत, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगे जैसे महाराज ज्ञानेश्वर माहुले. ज्ञानोबाराय म्हणतायत अशी गंगा त्या ठिकाणी आपण अपवित्र करायची नसते, त्याच्यामध्ये मलमूत्र विसर्जन करायचं नसतं, त्या गंगेमध्ये विवस्त्र होऊन स्नान करायचं नसतं, कारण जल ही देवता आहे. आणि आपण जर नग्न होऊन जर स्नान जर कराल तर त्या जलदेवतेचा काय होतो, अवमान होतो महाराज. आणि गोपिकेकडून नेमकं तोच दोष त्या ठिकाणी घडत होता. मग जगाच्या नायकाने विचार केला, माझ्यापर्यंत यायचं म्हणतायत पण साधना यांची कशी आहे, सदोष आहे, ती साधना निर्दोष झाली पाहिजे. म्हणून जगाच्या नायकानं त्यांचे वस्त्र उचलले आणि कळंब वृक्षावरती जगाचा नायक जाऊन दाखल झाला होता. बरोबर एकच्या काट्यावरती जगाचा नायक आता कळंबाच्या वृक्षावरती जाऊन बसला महाराज. आणि असा जगाचा नायक तिथं बसल्यानंतर त्यानं बासुरी वाजवली आणि सगळ्या गोपिकांना समजलं आलंय आता. पण पाहू गेलं तर त्यांचे वस्त्र नव्हते आणि त्या गोपिका भगवंताला वस्त्रांसाठी विनंती करत होत्या ना. अनेक गवळणीमध्ये तो भाव आपल्याला पाहायला भेटतो. ठकविल्या ठकविल्या एक एक संगतीने गवळणी, एक एक संगतीने. 5 प्रकारच्या गवळणी सांगितल्या महाराज. आणि प्रत्येक गवळण आसारे जिच्या जिच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी वर्णन करत होती. मराठी गवळण म्हणत होती देवकी नंदना देवकी नंदना. मुसलमानी गवळण म्हणत होती अरे देख रे कन्हैया मै इज्जत की बडी. कानडी गवळण म्हणत होती लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. अरे आड चाललो पाड चाललो शिर फोड्या फोडी. ती गवळण त्याच्या भाषेमध्ये भजन करत होते. अरे गुजराती गवळण म्हणत होती जोरे माधवजी मै मै शरण तही आये.
आणि 5व्या क्रमांकाची कोकणी होती महाराज. ती सुद्धा भगवंताला विनंती करत होती. तिच्या भाषेमध्ये कोकणी भाषा मोठी सुंदर आहे महाराज. तिनं भगवंताला विनवणी केली. कशी विनवणी केली? हो हे पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका 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 फडका दो. अरे मी हिवान मेलो. अरे घे माझ कोयतो देवा पाया मी पडलो रे. घे माझ देवा पाया मी पडलो. हला तो दे हला. भगवत नाम चिंतनामध्ये टाळी वाजवल्यानंतर आपल्या भाग्यरेषा बदलतात. सर्वांनी टाळी वाजवा. हा हा हे हा हा हो 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 पाव गदा चला तू नंदता झिलो. लेकरांचाच आवाज येतो. आपलाही आला पाहिजे बरं सगळ्यांचा. म्हणा प्रेमानं गोपाल कृष्ण भगवान की. अरे घे माझ कोयतो देवा देवा पाया मी पडलो. देवा रे देवा घे माझ कोयतो देवा देवा पाया मी अरे पाया मी पडिलो. 5 प्रकारच्या गवळणीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं महाराज. आणि अशा गोपिका भगवंताला विनंती करत होत्या. त्या सगळ्या गोपिका बाहेर आल्या. जगाच्या नायकांना सांगितलं सूर्याला नमस्कार करा. आणि अशा गोपिकांना जगाच्या नायकानं सांगितलं होतं शरद पौर्णिमेच्या रात्रीला मी तुमच्या बरोबर काय करेल, रास क्रीडा करेल महाराज. आणि तेव्हापासून गोपिका आता वाट पाहत होत्या महाराज. नवरात्र उत्सवानंतर येणारी जी पौर्णिमा आहे तिला शरद पौर्णिमा म्हटलं जातं. तिला कोजागिरी पौर्णिमा त्या ठिकाणी म्हटलं जातं महाराज. आणि अशा गोपिका वाट पाहत होत्या. आणि वाट पाहता 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 तो दिवस त्या ठिकाणी उगवला महाराज. आणि अशा जगाच्या नायकानं सुंदर बासुरी वाजवली. बरं ऐका सर्वजण, ही बासुरी भगवंताच्या सर्वात जवळ आहे. बरं ज्याला भगवंताच्या जवळ जायचं महाराज त्यानं बासुरीच्या काय गुणाचा स्वीकार करा. बरं काय स्वीकार करा? ती बासुरी आतून मोकळी आहे. तिला कुठल्याही प्रकारची गाठ नाही महाराज. बरेच जण असे दिसतात पण बहुतेक जण आतल्या गाठीचे आहे. ज्याला कळेल त्याला कळेल महाराज. आहे ना कामाची गाठ, क्रोधाची गाठ, लोभाची गाठ, मत्सराची गाठ, अहंकाराची गाठ महाराज. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, बंधनापासून उकलिल्या गाठी. या गाठी असताना त्या ठिकाणी पहिल्या असताना त्या ठिकाणी आतून आपण काय व्हा, निर्मल व्हा महाराज. इथं बसल्या बसल्या आपण आपल्या वह्या तपासून पाहता. बरं सोपं आहे महाराज. वह्या तपासून पाहणं फार सोपं आहे. कामाची गाठ आहे का,
क्रोधाची गाठ आहे का, षडविकाराच्या गाठी पहिल्या काय करावं लागते, सोडाव्या लागतील, आतून मोकळं व्हावं लागेल. आणि त्याही पुढे ऐका महाराज, त्या बासुरीला काय आहे, छिद्र आहे. छिद्र कशासाठी आहे, छिद्र कशासाठी आहे, पाप प्रगट करण्यासाठी छिद्र आहे आणि तिथं अंतकर्म प्रगट करण्यासाठी छिद्र आहे महाराज. पुण्य केलेले सगळे सांगतात महाराज, पण पाप केलेलं कोणी सांगतं का, सांगतं कोणी बाबा, कोणी सांगतं बाबा, कोणी सांगत नाही महाराज. सगळ्या गाठ फिरतं, घ्या पेढे घ्या, पेढे घ्या, प्रसाद घ्या, काशी केली काशी केली काशी केली, या गल्लीतून त्या गल्लीत काशी केली काशी केली काशी केली, सगळ्यांना प्रसाद देऊन सांगतं काशी केली, पण काय काशी केली ते अजिबात सांगत नाही महाराज. कळतं ना आपल्याला, नाही ना सांगत. पाप प्रगट केले पाहिजे. भागवतामध्ये राजा परीक्षितानं पाप प्रगट केलं होतं. राजा म्हणला, हो माझ्याकडून फार घोर अपराध घडलाय, माझ्याकडून पाप घडलं. समाधीच असताना महात्म्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलाय. शमीक ऋषी समाधीच असताना त्यांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलाय. माझ्याकडून पाप घडलं, कुणीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. हो 7 दिवसामध्ये मला मारायचं, कुणीतरी सांगा, कुणीतरी सांगा. राजा सर्वांच्या चरणाची लागत होता, स्वतःचं पाप प्रगट करत होता महाराज. आपण आतापर्यंत पाप केव्हा प्रगट केलं का, आपला अंतकरण प्रगट करा महाराज. ते प्रगट करण्यासाठी काय पाहिजे, छिद्र पाहिजे. असं त्या बासुरीला छिद्र आहे. आणखीन बासुरीचा गुण आहे का महाराज, केवळ बासुरीवरच आपण बरीच चर्चा करू शकतो, पण गोपिका त्या बासुरीची सुद्धा त्या ठिकाणी स्तुती करतात महाराज. आणखीन आहे का, आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, 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 तुझा मुरलीचा ध्वनी अकल्पित पडता काणी विभय झाली अंतकरणी, मी घरधंदा विसरले, आहा आहा आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. या सर्व गुणीजनांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. त्यांनी गायलेली चाल जर आपल्या मनाला जर भावत असेल, यांनी वादन केलेलं जर आपल्या मनाला जर भावत असेल, तर अधूनमधून त्यांच्यासाठी टाळी वाजवत जा महाराज. अधूनमधून टाळी वाजवत जा. सांगितल्यानंतर कोणी वाजवेल, जरा मनानं वाजवत जा, म्हणजे सोपं होईल बरं त्या ठिकाणी. सर्वजण ऐका. अहारे सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली. या गोपिकांच्या कानापर्यंत असणारे बासुरीचे स्वर जाऊन दाखल झाले होते महाराज. आणि असं गोपिकेचं अंतकरणाचा विबळ झालं. त्या बासुरीचे गुण आपण पाहत होतो. त्या बासुरीला छिद्र आहे अंतकरण प्रगट करण्यासाठी, पाप प्रगट करण्यासाठी. आणखीन बासुरीचा एक गुण आहे का महाराज, ज्या तिथीला मी आहे त्या तिथीला ती बासुरी बनवली जात नाही महाराज. पंचमी, षष्टमी, अष्टमी, नवमी, दशमी. कारण म आला का, मी आला का, काळी दोनच्या स्वरामध्ये जर ती बासुरी जर तयार जर केली तर ती त्या स्वरामध्ये वाजत नाही महाराज. ज्या तिथीमध्ये मी नाही त्या तिथीला ती बासुरी निर्माण करणारा तयार करत असतो. म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणचा मीपणा सुद्धा काय करावा लागतो, जाळावा लागतो महाराज. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, नको नको मान नको अभिमान, सांडी मी तू पण तोची सुखी. मी पणाचा त्या ठिकाणी ऱ्हास करावा लागतो. आणि आणखीन पुढे ऐका, जगाच्या नायकांनी जर विचार जर केला, याच्यामध्ये आता आपण स्वर वाजवायचे भूप रागाचे, तर त्याच्यातून भूप रागाचे स्वर बाहेर पडतात बरं.
भगवंताला वाटलं आता दुर्गा तयार करावा, तर त्याच्यातून दुर्गा रागाचे स्वर बाहेर निघत होते. भगवंताला वाटलं चला आता त्या ठिकाणी आपण शंकरा वाजवावा, त्या बासुरीतून शंकराचे स्वर. भगवंताला वाटलं आता शिवरंजनी वाजवावी, तर त्या बासुरीतून म्हणजे भगवंताची इच्छा जशी आहे तशी ती बासुरी वाजते. आपणही भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहा महाराज. तो जगात नायक आपला सुद्धा बासुरी सारखा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही, हा त्या पाठीमागला असारा भाव आहे. आणि अशी बासुरी जगाच्या नायकानं वाजवली, स्वर गोपिकांच्या कानापर्यंत जाऊन दाखल झाले. आणि मग ती गोपिका म्हणू लागली, बरं रे कान्हा तेरी बासुरी नींद चुराए, नींद चुरा के मुझे अपना बना दे. जगात नायक असारा बासुरी वाजवतो महाराज. ऐका सर्वजण ऐका, तो जगात नायक बासुरी वाजवतोय. स्वर गोपिकांच्या कानापर्यंत पोहोचले, त्यांच्याही कानापर्यंत असारे स्वर पोहोचले, म्हणून ते इथपर्यंत दाखल झाले महाराज. असो असार सर्वजण ऐका. तशा गोपिका आता भगवंताच्या दिशेनं जाण्यासाठी निघाल्या महाराज. सगळ्या एकमेकीला म्हणत होत्या, चला चला बाई चला, चला बाई चला, चला पंगतीला. पंक्तीला नव्हत्या म्हणत महाराज, चला हो हो चला बाई चला, अग चला बाई चला, चला बाई चला, अग चला 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 हो टाळी वाजवा, चला चला बाई चला, चला बाई चला चला हो, चला चला बाई वृंदावनी सखीला पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला. चला चला बाई वृंदावनी सखीला पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला. चला चला बाई वृंदावनी रासलीला पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला. चला बाई वृंदावनी रासलीला पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला. चला चला बाई वृंदावनी रासलीला पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला. बाई रासलीला पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला. नंदाचा बाळ येणे, नंदाचा बाळ कृष्ण भगवान की. सगळ्या गोपिका भगवंताच्या दिशेनं जाण्यासाठी निघाल्या महाराज. आणि अशा गोपिका ज्या आपल्याला भगवंताच्या जवळ येऊन दाखल झाल्या. जगाच्या नायकांना सांगितलं, तुम्ही कुलवान घराण्यातील स्त्रिया, आणि कुलवान घराण्यातील स्त्रीनं असं मध्यरात्री घर सोडणं काय चांगलं नसतं गड्या. तुम्ही आपल्या घरी जा आणि तिथं जाऊन थांबा. काय गोपिका भगवंताच्या समोर आल्या महाराज. कुठं गाथ्यामध्ये गवळण नाही, पण कुणीतरी वर्णन केलं महाराज. गाथ्यामध्ये नाही, पण कुणाच्या तरी सुपीक कल्पनेतून ती गवळण बाहेर पडली. बरं, ती गवळण भगवंताला म्हणत होती,
झाले बदनाम देवा तुझ्या पायी रे. चित संसारी लागत नाही, चित संसारी लागत नाही, संसारी लागत नाही, चित संसारी लागत नाही. झाली बदनाम देवा तुझ्या पायी, चित संसारी लागत नाही, चित संसारी लागत नाही, चित संसारी लागत नाही, चित संसारी भर झोपेतून दचकून उठते मूर्ती सावळी समोर दिसते. सासू सासऱ्याचा हो सासू सासऱ्याचा, सासू सासऱ्याचा जाच मला भारी. म्हणा बसलेले म्हणा चित्त संसारी झाले बदनाम देवा तुझ्या चित्त संसारी, चित्त संसारी. सगळ्या गोपिका भगवंताला म्हणत होत्या आणि तुझ्या बासुरीनं मी सुधबुध त्या ठिकाणी विसरून गेले. महाराज गोपिकेचं वर्णन आहे ना ते. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, भूल गई तेरे संसार में. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. झोंक जगाने, नींद लगाने, कान से लगाने, मुरली वाले नमः शिवाय, मुरली वाले नमः शिवाय, मुरली मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, हरिचा मुरली वराजी वजडे लागला नामाचा छंद ऐकोनी वेणूचा नाद. देवा असं तुमच्यापासून आम्हाला दूर करू नका आणि सगळ्या गोपिकांना जगाच्या नायकाला पातिव्रत्य धर्माचं महात्म्य वर्णन करून सांगितलं महाराज. अनेक पद्धतीने भागवतामध्ये त्याचा आपल्याला भाव पाहायला भेटतो महाराज. आणि आता जगाचा नायका सारा सगळ्या गोपिकेबरोबर काय करू लागला, रास करू लागला. आणि अशी रास त्या ठिकाणी सुरू झाली महाराज. रास सुरू झाली, गोपिका नाचत होत्या, जगाचा नायक नाचत होता. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. ब्रह्मा नाचे, विष्णु नाचे, नाचे देवगण, मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. सूरज नाचे, चंदा नाचे, नाचे तारागण, मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे
सारा त्यांच्या बरोबर नाचू लागला.